हॅलो फ्रेंड्स, मीनाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. झटपट होणारा कांद्याचा पराठा मी आज तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी लांब लांब कांदा चिरून घ्यायचा आहे आणि हाताने असा मोकळा मोकळा करून घ्यायचा आहे. त्यामध्ये नंतर कसुरी मेथी घेऊया, ती थोडीशी हातावर क्रश करून टाकून घेऊया. लाल तिखट, हळद, धना जिरा पावडर टाकायची आहे आणि कोथिंबीर टाकून घेऊया. त्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकूया. चवीपुरतं मीठ टाकून हे सगळे मसाले जे आहेत ते कांद्याला लावून घ्यायचं आहे. त्यानंतर छोटासा उंडा घ्यायचा आहे. नेहमीप्रमाणे आपण कणिक मळलेली आहे, तर आता लाटून घ्यायचं आहे. कांद्याचा स्टफ पराठा करणार आहोत, त्यामुळे थोडंसं लाटून घेऊया आणि कांद्याचं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित त्यामध्ये स्टफ करायचं आहे. खूप टेस्टी आणि छान लागतो. आणि अचानक मुलांना जर कधी भाजी वगैरे नसेल तर सकाळी सकाळी हा पराठासुद्धा करण्यासाठी छान आहे. एरवीसुद्धा नाश्त्यासाठी पोटभरीचा नाश्ता होतो हा. तर असा हा छान अलगद असा पराठा लाटून घ्यायचा आहे आपण. अशाच वेगवेगळ्या आणि छान छान रेसिपींसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट करा. तर तेल टाकून आता आपण पराठा दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घेणार आहोत. अगदी सगळीकडे छान मिश्रण गेलेलं आहे आणि पराठा तयार आहे खाण्यासाठी. कांद्याचा पराठा तुम्ही पाहत असाल, मिश्रण कांद्याचं जे आहे ते पूर्ण पराठ्याला व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. दह्यासोबत आता आपण हे सर्व केलेलं आहे.